नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबाबत जी आर आलेले आहेत, पण पैसे का मिळत नाही, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्या खात्यावर हे पैसे कधी मिळणार आहे, तर याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. त्याचबरोबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देण्यात आलेली आहे, त्याला सुद्धा क्लिक करा. म्हणजे या योजनेसंदर्भातील जे काही विविध जी आर आहे, नोटिफिकेशन आहे किंवा व्हिडिओज आहेत, तर त्याची माहिती आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला वेळोवेळी देत असतो, अपलोड करत असतो. त्यामुळे आता वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा जो काही जी आर आहे, तर तो 10 डिसेंबर 2024 ला पब्लिश झालेला आहे. म्हणजे आज आता 17 दिवस होऊन गेलेले आहे, तरी पण अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसत नाही. तर या पाठीमागे खूप साऱ्या अडचणी आहे, कारणे आहे आणि या संदर्भात मी सुद्धा चौकशी केलेली आहे. त्याचबरोबर अनेक आपले सबस्क्रायबर आहे, ते प्रत्यक्षात जाऊन तहसील कार्यालयाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि जे काही माहिती आपल्याला मिळालेली आहे की नेमके पैसे कधी जमा होणार आहे, तर ती माहिती आपण समोर बघणार आहोत. तर ही माहिती बघत असताना मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं, आपण या व्हिडिओला एकदा लाईक करा. त्याचबरोबर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही, तर या संदर्भातली एक कॉमेंट्स करा की अजूनपर्यंत पैसे जमा झाले का? जमा झाले असतील तर आपला जिल्हा कोणता? आणि जर पैसे खात्यावर जमा झालेले नसेल तर तशी कॉमेंट्स करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही आपल्या बांधवांना शेअर करा. तर बघूया पुढील माहिती. तर बघा मित्रांनो, एकदम 17 दिवस होऊन गेलेले आहे, तरी पण आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही. गव्हर्नमेंटने तर हा जी आर काढलेला आहे, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्याकडे हे पैसे जमा केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्याने तहसीलदाराकडे हे पैसे वर्ग केलेले आहे. आता तहसीलदाराकडून हे पैसे लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होते, परंतु हे पैसे लाभार्थ्यांपर्यंत मिळताना दिसत नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे, तर ते सगळेजण या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. मागील 3 ते 4 महिन्यापासून या योजनेचे कोणतेही पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. मध्यंतरी निवडणुका होत्या, त्या निवडणुकामुळे आचारसंहिता आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ही मोठी अडचण आलेली होती. त्याचबरोबर जे काही 1500 रुपये मिळतात, तर त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भातील आश्वासनही विधानसभा निवडणुकीच्या काळात देण्यात आलेली होती की 1500 वरून आम्ही या ठिकाणी 2100 रुपये दर महिन्याला देऊ असं म्हटलेलं होतं. परंतु त्या संदर्भातही अजून कोणताही निर्णय झालेला नाही. आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री पण मिळालेला आहे, उपमुख्यमंत्री पण मिळालेले आहे आणि मंत्रिमंडळ पण तयार झालेलं आहे. तर हे सगळं असताना सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा का होत नाही? 10 डिसेंबरला जी आर आलेला आहे. त्याचबरोबर कालच 3 जी आर पब्लिश झालेले आहे. त्यानुसार पैशाचं सुद्धा या ठिकाणी तहसीलपर्यंत वितरण झालेलं आहे. तर नेमकं पैसा अडकला कुठे? अशा प्रकारची वेळोवेळी चौकशी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी करत आहेत. तर मित्रांनो, या अगोदर पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसेल, तर आपण तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या संदर्भात चौकशी करा. तर त्या अनुषंगाने काही आपले जे काही लाभार्थी बांधव आहेत, तर त्यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली आणि जे काही कॉमेंट्समध्ये त्यांनी मते मांडलेली आहे, तर ती आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे आपल्याला दिलासा मिळेल की नेमके हे पैसे कधी जमा होईल. तर बघा मित्रांनो, की 10 डिसेंबरला हा जी आर आला, त्यानंतर हे पैसे आपल्याला लगेच 11-12 तारखेपासून मिळायला अपेक्षित होते, परंतु तसं झालेलं नाही. आणि जी काही माहिती समोर आलेली आहे, तर त्यानुसार आपले जे काही सबस्क्रायबर होते, ते ज्यावेळेस तहसीलमध्ये गेले, तर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे तर हे पैसे जमा झालेले आहे, परंतु त्याच्या वितरणासाठी 7 ते 8 दिवस लागू शकतात. तर अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, अगोदरच संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे, तर त्या 3-4 महिन्यापासून या लाभापासून वंचित आहे, अडचणीत आहे.
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे आणि या योजनेचे जे काही पैसे आहेत तर त्याच्यामुळे थोडा तरी त्यांना दिलासा मिळतो. परंतु आता जी-आर येऊनही 7-8 दिवस लागणार आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे तर ते या योजनेचे पैसे वितरण करण्यात कमालीची दिरंगाई करत आहे आणि निष्काळजीपणा करत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. मात्र काही ठिकाणचे कर्मचारी अतिशय चांगले आहे की 10 डिसेंबरला जसा जी-आर आला तर काही जिल्ह्यामध्ये लगेच 11-12 तारखेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा पण झालेले आहे. त्यामुळे जसे काही चांगले अधिकारी आहेत तसेच काही कामचुकार अधिकारी पण आहेत. त्यामुळे ही दिरंगाई होत आहे. तर मित्रांनो, आता जी काही माहिती समोर आलेली आहे की पैसे तर जमा झालेले आहेत, परंतु त्या पैशाचं वितरणासाठी 7 ते 8 दिवस लागू शकतात. त्यामुळे आता आपण एवढं काही संयम ठेवलेला आहे. म्हणून आता आपल्याला अजून 4-5 दिवसाचा संयम ठेवावा लागेल. म्हणजे होऊ शकते 7 ते 8 दिवस होतील आणि त्यानुसार आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे येत्या 7 ते 8 दिवसामध्ये जमा होऊ शकतील. कारण ही जी काही दिरंगाई आहे, तर ती दिरंगाई फक्त तहसील कार्यालयाची आहे. त्यामुळे आता या ठिकाणी फक्त आपण एकच जाऊन त्यांना भेटू शकतो, विनंती करू शकतो या संदर्भात. तरी पण होऊ शकते 7 ते 8 दिवस लागत असल्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आपण आता 7 ते 8 दिवसाची वाट बघूया. कारण पैसे तर जमा झालेले आहे, परंतु हे पैसे आता लाभार्थ्यापर्यंत आज ना उद्या त्यांना द्यावेच लागणार आहे. मला माहित आहे की आपण सगळे आर्थिक अडचणीमध्ये आहे, परंतु आता आपल्याला नाईलाज आहे, तर हे पैसे आपल्याला मिळून जातील. त्याचबरोबर या खात्याचा जो काही मंत्री असायला पाहिजे तर अजून खाते वाटप झालेली नाही. त्यामुळे सुद्धा ही दिरंगाई होताना आपल्याला दिसून येईल. ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा मंत्री निवडला जाईल तर त्या मंत्र्यामार्फत सुद्धा या लोकांना आदेश येऊ शकतात की लवकरात लवकर या या योजनेचे पैसे वाटप करा. त्यामुळे आता जी-आर जरी आलेला असला तरी पण हे लोक सध्या तरी दिरंगाई करत आहे. परंतु होऊ शकते की येत्या काही दिवसामध्ये म्हणजे येत्या 4-5 दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील. त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका, काळजी करू नका. फक्त आता आपल्याला काय करावं लागेल, थोडी वाट बघावं लागेल. कारण होऊ शकते की तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आहे आणि कर्मचारी आहेत तर त्यांनी जर इच्छाशक्ती दाखवली तर ते 7-8 दिवस न लावता 1-2 दिवसात सुद्धा हे पैसे जमा करू शकतात. परंतु आता शेवटी त्यांच्यावर अवलंबून आहे की आपल्या खात्यावर पैसे जमा करण्याचे. म्हणून आता आपल्याला अजून 4-5 दिवसाचं तरी वाट बघावं लागेल. तर मित्रांनो, एवढंच होते या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना कळू द्या की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते 3-4 महिन्यापासून या लाभापासून वंचित आहे. धन्यवाद मित्रांनो.